गोमंतक गौड मराठा समाज हाच्या ह्या प्रेस कॉन्फरन्स तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आणि ह्या गोमंतक गौड मराठा समाजाचे एडवायजर प्रकाश सर, त्याचबरोबर आमचे एडवायजर वासुदेव गांवकर, त्याचबरोबर ह्या गोमंतक गौड मराठा समाजाची केंद्रीय समितीचे सगळे सदस्य। आणि जो आमचो गोमंतक गौड मराठा समाजाचो दर वर्सा आम्ही वर्धापन दिन साजरो करतात नागपंचमी निमित्तान। आणि अंदूचो 62वा वर्धापन दिन आणि युगायुगान त्याच दिसा जागतीक आदिवासी दीस होई येयल्लो आसा। आणि त्याचो बी कार्यक्रम जो आसा तो नागपंचमी दिसा आदर्श हॉल बाळी 9 ऑगस्ट 2024 ह्या दिसा सकाळचो 10 वरांचेर जातलो। आणि अशा या कार्यक्रमाची रूपरेषा जी आसा ती म्हणल्यार दर वर्सा जे 10वी पास आउट जातात, 12वी पास आउट जातात अशा भुरग्याचो गौरव जे 10वी 80% एबाव जे जाल्ले आसात त्यांचे सत्कार, त्याचबरोबर जे 12वी वेगवेगळे स्किमी केल्ले आसात तांकां 75% एबाव अशे भुरग्यांचे विद्यार्थ्यांचे गौरव जावपाचे आसात। त्याचबरोबर आमचो जे ज्येष्ठ समाज बांधव ज्यांनी भरीव अशें योगदान ह्या समाजा खातीर दिल्लें आसात, कल्चरल क्षेत्रांत आसून, एज्युकेशन क्षेत्रांत आसून, क्रीडा क्षेत्रांत आसून, सामाजीक क्षेत्रांत आसून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केल्ले जवळ जवळ 70 वर्सां वयले अशे जे आमचे ज्येष्ठ बांधव आसात त्यांचो सन्मान, त्यांचो भोवमान जावपाचो आसा। आणि तो भोवमान आमचे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पावणे गोयचे मंत्री भोवमानिस्त कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे हे चीफ गेस्ट म्हणून आसतले। त्याचबरोबर खासा गेस्ट ऑफ ऑनर्स आदले आमचे मंत्री, त्याचबरोबर केपी एअरपोर्टचे अध्यक्ष, त्याचबरोबर उटा संघटनेचे अध्यक्ष भोवमान प्रकाश शंकर बिळी, त्याचबरोबर आमचे खास आमंत्रित आसतले गेस्ट ऑफ ऑनर आमचे आदले सांगले आमदार वासुदेव गांवकर एसटी कॉर्पोरेशन चेअरमॅन, त्याचबरोबर डॉक्टर उदय गांवकर, बाकीचे सगळे मानीस आसतले। तेन्ना हांव सगळ्या आमच्या गोमंतक गौड मराठा समाजाचे संपूर्ण गोंयभर कानाकोपऱ्यांत पसरलेले आसा, वेगवेगळे तालुक्यांनी आसा, तांकां आवाहन करता मोठे संख्येन ह्या वर्धापन दिनाक तुमी उपस्थित आसे। त्याचबरोबर जागतीक आदिवासी दिवस म्हणून त्या दिसा आमी मनयतले, मोठे संख्येन सगळ्यांनी उपस्थित रावचे ह्याच तुमच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्यांक आमंत्रण दिता। Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.